हे बघा मी आज कोबी मंचुरी करत आहे। मस्तपैकी कोबी घेतलेला आहे। कोबी हा आमच्या शेतातला आहे। आणखी त्यात आलं लसूण पेस्ट घातलेली आहे। आता त्यात मी मैदा थोडा आणि कॉर्नफ्लॉवर्स घालणार आहे। कॉर्नफ्लॉवर्स थोडंसं जादा घालायचं, मैदा थोडासा कमीच घालायचा, 1-2 चम्मच घालायचं। मैदामुळे काय होतंय, मैदा जास्त घातल्यामुळे असं कठीण असं रोटी टाईप कसं असते तसं होते चावायला। आणि कॉर्नफ्लॉवर जास्त घातल्यामुळे थोडा क्रंचीपणा येतो। बस थोडासाच मैदा घालायचा आहे। परत आता मी त्यात काय घालणार आहे, फूड कलर घालायचा आहे। दुसरे जे मिळतात ते घालायचे नाहीत, जे जेवणासाठी यूज होतात कलर तेच घालायचे। आज खूप दिवसानंतर आमचा हा बेत आहे कोबी मंचुरीचा। तर तुम्हाला माझे व्हिडिओ कुठून बघताय हे कमेंट्समध्ये सांगू शकताय। आणखी आवडत असतील तरी पण सांगू शकताय। चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा बोलते। हे बघा फूड कलर मी ऑरेंज घालते, माझा आहे तो। आणि नमक नंतर घालायचं, कारण की कोबीला त्याचं मूळचंच पाणी खूप असतं, त्यामुळे आणि नमक घातल्यामुळे आणि जास्तच पाणी सुटते आणि मग ते असं थिकपणा येत नाही त्याला। बघा किती छान असं एकत्र मिश्रण करून घ्यायचं, असं एकत्र मिक्स करून घ्यायचं। ह्याचं पाणीच असल्यामुळे पाणी वगैरे घालून काही जास्त हे करायचं नाही। असं मिक्स करून थोडा वेळ ठेवायचं, कारण की कोबीत पाण्याचं प्रमाण असतं जास्त, त्यामुळे बघा असं बाइंडिंग होऊ शकते। थोडा वेळ ठेवायचं मुरल्यानंतर तुम्ही त्यात जेव्हा तळणार आहे ना छोटे बॉल करून, त्यावेळी तुम्ही मीठ घालू शकताय चवी। आता आपण नंतर तळून झाल्यानंतर त्याची गिरवी वगैरे करतोय, त्यात सोया सॉस वगैरे टाकतो, त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं। नको थांब नको। एकजीव छानपैकी आलं लसूण आणि मी हे घातलंय त्यात मिरच्या, ओल्या मिरच्या। तिखट नाही आहे। खूप दिवस झालं कोबी आणून ठेवले होते घरातून शेतातले आमच्या। करा 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 तर ते काय होत नव्हतं। आज वेळात वेळ काढून मुलीची एक्झाम वगैरे चालू आहे, त्यामुळे म्हटलं तर नंतरच करूया। आता मी फोडणीसाठी बघा, आता म्हणजे कोबी मंचुरी करणार आहे त्याच्या गिरवीसाठी कांद्याची पात घेतलेली आहे, कांदा चिरून घेतलेला आहे आणि ते शिमला मिरची मी थोडीच घेतलेली आहे, कारण की पर्सनली मला जास्त शिमला मिरचीचं ते स्मेल आवडत नाही, त्यामुळे मी त्याचं प्रमाण कमीच घेतलेलं आहे। आणि हे मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे बघा। आता याचं छानपैकी तेल टाकून तळून घ्यायचं, हे सगळं फोडणीत टाकायचं आणि छानपैकी कोबी मंचुरी करायची। हा बघा मस्त कलर आलेला आहे माझ्या मंचुरीला। हा 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 काय मस्तच आहे। मी आता थोडी तळताना सुद्धा कांद्याची पात घालते, फोडणीत पण थोडी घालणार आहे, पण तळताना सुद्धा घालते, छान लागतं ते पण। तळल्यानंतर माझी मंचुरी अशी दिसत आहे बघा, मस्तपैकी लाल लाल लाल, लुक लाईक 65। फोडणीत मी जरा जिरं घालाले, परत कांदा चांगला भाजून घ्यायचा। नाही तर आलं लसूण पेस्ट घालणार नाही, कारण की मुली माझ्या लहान आहेत, जास्त तिखट खात नाहीत, त्यामुळे छानपैकी कांदा खरपूस भाजून घ्यायचा। थोडासा लाल होईपर्यंत भाजायचा। गॅस थोडासा मोठा करायचा। मेथी त्यांना काय दिसत असेल तर ते इग्नोर
कारण मंचुरी करताना खूपच काय काय भांडी दिसतात. छानपैकी असं कांदा भाजून घ्यायचा. यात थोडी शिमला मिरची आणि कांद्याची पात हे दोन्ही पण टाकायचे. फोडणी सोया सॉस घालणार होते पण माझ्याकडून चुकून नमक थोडंसं जादा गेलेलं आहे, त्यामुळे मी आता सोया सॉस स्किप करत आहे. कारण की सोया सॉस पण खारटच असतो आणि तुम्ही परत सोया सॉस आणि घातलं की परत ते आणि खारटच लागणार. हे छानपैकी परतून घ्यायचं. आता हे भाजून घेतल्यानंतर आता ह्या कॉर्नफ्लॉवरचं थोडी असं पेस्ट केलेली घालायची, थिकनेस थोडा यायसाठी गिरवी. परत त्यात टॅमॅटो केचप घालायचं. तर या गिरवीमध्ये हे जे बॉईल करून घेतलेले आहे मंचुरी, ती फक्त आता उलटी पालटी करून घ्यायची. झाली आमची रेडी. जे मसाल्यात हे सगळं जरा एकजीव करून घ्यायचं. झाली मंचुरी तयार. माझी मंचुरी इज रेडी. या खायला मस्तपैकी. बाय. या खाया मंचुरी. कसला कलर आलाय, असली भन्नाट झाल्या ना, खूपच म्हणजे खूपच छान झाल्या. विकतची तर मला ते कधी आवडतच नाही, मला घरचीच आवडते. मोस्टली मला सगळं घरचं जेवण आवडतं, बाहेरचं काय आवडत नाही. काय भारी दिसायला आल्या. ह्या